गोंदिया जिले के छात्र अब महाराष्ट्र सरकार की छात्रवृत्ति प्राप्त कर राजकुमार बडोले फाउंडेशन के सहयोग से विदेशों में उच्च शिक्षा प्राप्त कर सकेंगे। आज सड़क अर्जुनी तालुका के आशीर्वाद लॉन में एक दिवसीय विदेश शिक्षा कार्यशाला का आयोजन किया गया, जिसमें प्रसिद्ध व्याख्याता हेमंत सुटे और निर्वेद सुटे ने विद्यार्थियों और उनके माता पिता को मार्गदर्शन प्रदान किया। अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक और पूर्व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले ने बताया कि मंत्री रहते हुए उन्होंने ओबीसी, एससी, एसटी, ओपन और माइनॉरिटी वर्ग के विद्यार्थियों के लिए विदेशों में उच्च शिक्षा प्राप्त करने के लिए छात्रवृत्ति योजना शुरू की थी। अब तक हजारों विद्यार्थियों ने इस योजना का लाभ उठाया है। पिछले साल गोंदिया भंडारा जिले के 8 विद्यार्थियों ने परीक्षाएं पास करके विदेशों में उच्च शिक्षा ली है। आज सड़क अर्जुनी तालुका में जिन विद्यार्थियों ने कार्यशाला में भाग लिया और जिनका विदेशों में उच्च शिक्षा प्राप्त करने का सपना है, उन्हें अब 7 दिन का विशेष प्रशिक्षण दिया जाएगा। इस प्रशिक्षण में विद्यार्थियों को विदेश में रहने, निवास व्यवस्था, हवाई जहाज की टिकट, वीजा, किस परीक्षा की तैयारी करनी चाहिए, इन सब पर विस्तृत जानकारी दी जाएगी। विद्यार्थियों ने इस कार्यशाला में दिए गए मार्गदर्शन को लेकर संतोष व्यक्त किया है। परदेशी शिक्षणासाठी कार्यशाळेचं आयोजन आज राजकुमार बडोले फाउंडेशन मार्फत सडक अर्जुनी या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि या कार्यशाळेला आदरणीय हेमंत सुटे सर या ठिकाणी प्रामुख्याने ते आलेले आहेत। त्यांच्या हातून आतापर्यंत 250 पेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत आणि ते जगातल्या टॉप 50 युनिव्हर्सिटीमध्ये ते शिक्षण घेत आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी एअर होस्टेस म्हणून पण त्यांनी केलेले आहेत। त्याच्यामुळे ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे आणि या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ही कार्यशाळा घेण्याच्या मागचा उद्देशच आहे की या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी, अल्पसंख्याक आणि ओपन या सगळ्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 400च्या जवळपास स्कॉलरशिप आहेत। त्याच्यामुळे या भागातून किमान 15 ते 20 विद्यार्थी पुढच्या वर्षी पाठवण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आज ही कार्यशाळा या ठिकाणी सडक अर्जुनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि नक्की आम्हाला किमान या वर्षामध्ये पुढच्या सप्टेंबरमध्ये 2025-26च्या सप्टेंबरपर्यंत आपण किमान 10 विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणा पाठवू हे ध्येय निश्चित ठेवून आम्ही या ठिकाणी ही कार्यशाला घेतली है। विधायक राजकुमार बडोले ने विश्वास जताया कि इस वर्ष गोंदिया जिले से कम 10 विद्यार्थी विदेशों में छात्रवृत्ती प्राप्त कर उच्च शिक्षा के लिए जाएंगे। ऑनरेबल बडोले साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे की जवळपास 400 स्कॉलरशिप अवेलेबल आहे आणि समाजाच्या सगळ्या घटकांसाठी आहे, पण ह्याचा प्रॉब्लेम आहे की लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचत नाही। ग्रामीण भागात सुद्धा फार हुशार विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा सरांचा हा प्रयत्न आहे। त्यासाठी मी ते इकडे आलो आहे आणि जसं सरांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आमचं ध्येय कमीत कमी 10 विद्यार्थी सरांच्या कार्यक्षेत्रातून गेले पाहिजे आणि ते होईल, काय त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। त्याला बघा, स्कॉलरशिप म्हणजे आमचं जे काम आहे ते आम्ही मुलांना पाठवतो युनिव्हर्सिटीपर्यंत, मग मुलं पुढे जाऊन युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात आणि रोजगारची जी अवस्था आहे बघा तिथेही एकसारखीच आहे। म्हणजे तिथेही असं काही एवढे जास्त नोकऱ्या अवेलेबल नाही आहेत, पण आपली जी गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे ती टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीजला स्कॉलरशिप देते आणि मग आपण ज्या उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या जागेवर जातो आणि तिथून डिग्री घेतो तर तिथे आपल्याला राहून जे नेटवर्किंग होतं, जे आपल्याला प्रोफेसर भेटतात, जे आजूबाजूला जे स्टुडंट असतात, त्याने मग रोजगार लागायचे चान्सेस जास्त असतात। बिकॉज तुम्हाला माहिती आहे जिथून आपण डिग्री घेतली, जिथून ॲकॅडमिक केलं, ते जर मोठ्या शहरात असलं किंवा छोट्या शहरात असलं, त्या युनिव्हर्सिटीची रँक किती कमी जास्त राहिली असते त्याच्यावरती भरपूरशा गोष्टी डिपेंड असतात। तर इथे राहून आम्ही नेहमी मुलांना सांगतो की जस्ट ॲज अ फ्रेश ग्रॅज्युएट तुम्ही जाऊ नका, ॲटलिस्ट 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घ्या, तोच एक्सपिरियन्स तुम्हाला डिग्रीनंतर बाहेरगावी पण कामी येईल। शुभम राजेश शहारे। मला तर आधी वाटत होतं की विदेशात जाणे फार मुश्किल आहे, बट आज इथे येऊन मला माहिती पडलं की शासनाद्वारे खूप सारे असे शिष्यवृत्ती आहे आपल्या इथे जे गोरगरीब लोकांना म्हणजे मुलांना वाढासाठी संधी देते, विदेशात शिक्षण घ्यायसाठी मोके देते। आज ह्या कार्यक्रमाद्वारे मला माहिती पडलं की आपण पण जाऊ शकतो, गरीब मुलं जाऊ शकतात विदेशात। माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे नागपूरमधून, नागपूर कॉलेजमधून
आणि सरांनी मला मार्गदर्शन केलं की तू सामोर जाऊन काय करू शकते, आणि त्यांनी बोलले की आम्ही तुमचे नंबर लावून देऊ, 200 युनिव्हर्सिटी टॉप युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला पण एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून देऊ, हे नक्की आहे.